येतोय जे म्हणते करतो मग त्याने 5 वर्ष इकडे कोण बघत नाही. रोड सगळं पाक बाद झालेलं आहे. बस नाही, बाथरूमची सोय नाही कुठं. ग्रामीण भागाचा विकास करायला वेळ लागतो. फुलेवाडी सारखा प्रभाग असा नाही. महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलो होतो फुलेवाडी येथे आणि आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की इथे कोणकोणत्या समस्या आहेत आणि कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजेत. काका काय सांगाल तर कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजेत, कोणकोणती विकास कामं झालेली नाही? इकडे रोड नाहीत, रोड सगळं पाक बाद झालेलं आहे. रोड सगळं बस नाही टायमिंग वर. परत इथं दुसरी कुठली बाथरूमची सोय नाही कुठं. सगळ्या एक बाथरूमची सोय नाही कुठं. मग काय करूया ते आता? मग काय वाटते कोण हे सगळे विकास कामं करू शकेल आणि काय काम आता येतोय जे म्हणतोय करतो मग त्याने 5 वर्ष इकडे कोण बघत नाही. मग कुणाला आता धरायचा? म्युन्सिपालिटी काय कॉर्पोरेट तुमचे सांगा, मग त्याच कुठल्या कॉर्पोरेट सांगायचं? हा बरोबर. मग तर मग नाहीच कर म्हणे आपण. मग मतदान टाकाय नाही, भविष्यात टाकायचं, मतदानच कुणाला टाकाय नाही. जाऊन दे, कुजून दे की. काय फायदा त्याचा आम्हाला काय मिळणार आहे? ग बसा बघा. आता 4 आहेत, कुणाला टाकायचे 4 आता कुठं टाकायचं सांगा तुम्ही तरी. आता तिकडे टाकावं तर सारंग देशमुख टाकावं, तो भागात लागला. तिकडे रेणकू देसाई टाकावं तर तिकडे लागला. ते इकडला सानेगुरीला एक लागला, ह्याच्यातला हरिओम मधला पुढे एक लागला. आता कुणाकडे टाकायची मत कशी टाकायची सांगा? बरोबर. हा काय वाटतं येणाऱ्या काळात महानगरपालिकेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा लागेल, कोण यावेळी बाजी मारेल? आता कुठला आता सगळं त्यांचं पॉवरफुल आहे, यांचं पॉवरफुल आहे. आता कुठल्यात आता त्यांची ताकद कुणाची चांगली असेल ते निवडून येणार. तरी पण तुमच्या मनातलं उमेदवार कोण? आम्ही सारंग देशमुख येणार एक आम्ही म्हणतोय. मग इथलं आमच्या पुढे काही द्यायला काय सांगता येत नाही. का बरं सारंग देशमुख का? अहो ते माणूसच आहे, माणूस कामं करणार आहे, सोय करणार आहे. आता त्या सानेगुरी जाऊन कुठला रस्ता बघा कसा आहे ते व्यवस्थित. आता मी काल त्याने रोड शाळे पॅरेपासून त्या तवरापर्यंत रोड नाही. रात्री टाकून घेतला त्यांना जिल्हा करून डबरी बंद. मग त्या माणसाला नावं का ठेवायची? बरोबर. हा मग आमच्या तसं काय आम्ही काय त्यांच्या आमच्या कुठल्या आमदार कॉर्पोरेट केलं नाही केलं का आम्हाला जायला लागतेच. आपण त्याचे नाव कशाला घ्यायचे, कुणाला बांधव यायचं? बरोबर. हा दोन्ही पण घरात होती. मग त्यामुळे कुणाला बोलायचं? पण तुम्हाला काय वाटतं यावेळी सारंग देशमुख बाजी मारतील? बाजी 100%, 100%, 101% येणार निवडून. गुलाल लागणार का त्यांना? गुलाल लागणार का? गुलाल लागणार की. गुलाल आणि लावून तुम्हाला इथे दाखवायचं. तुम्ही अशी या 16 तारखेला इथं तुम्हाला लाल भडकून दाखवतो. दादा तुम्हाला काय वाटतं इथे कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजे? आता काय हे कसा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागात 1962 पासून प्रत्येक नगरसेवक, कोल्हापूरचे जे फुलेवाडीतले प्रत्येक नगरसेवकानं ज्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे काम केलेलं आहे. काही काम केलेलं नाही असं नाही, प्रत्येक नगरसेवकनं केलंय. सगळ्या जेवढे फुलेवाडीतले नगरसेवक झाले त्यांनी ग्रामीण भागाचा विकास करायला वेळ लागतो. पूर्वी बुरमाचे रस्ते होते, आता डांबरे आले, परत गटारी थोड्या केल्या. हे ग्रामीण भाग असल्यामुळे थोडासा विस्कटीत असलेला भाग आहे. आणि ते प्रत्येक नगरसेवकांना म्हणजे फुलेवाडीतला नगरसेवक एकही असा नाही की त्यानं काम केलेलं नाही. सगळ्या नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीने काम केले. येणाऱ्या काळात कोण बाजी मारेल काय वाटतंय? तसं सांगता येत नाही, कारण आम्हाने कसं फुलेवाडीचा थोडा का असाना विकास झालेला आहे. काय आता पुढचा कोणीही येऊ दे, काय आमच्यातला नगरसेवक कोणी येऊ दे, तो चांगलंच काम करणार. त्याच्यासारखा दुसरा कुठलाही प्रभाग असा नाही. फुलेवाडी सारखा 1 नंबर प्रभाग आहे फुलेवाडी. बरोबर. कुठल्या या संपूर्ण शहरात जावा तुम्ही, फुलेवाडी सारखा प्रभाग असा नाही. सुसंस्कृत हे म्युन्सिपालिटी नाही. नगर ताब्यात नाही. सोसायटी आमच्या ताब्यात, ती माझी सोसायटी. फुलेवाडी म्युन्सिपालिटी ताब्यात नाही. हे सगळे कने हे म्युन्सिपालिटी फुलेवाडी नाही. एक म्युन्सिपालिटी संबंध नाही. काही सोसायटी चोरी यांच्या ताब्यात आहे. मग त्याच्यामुळे कामं होत नाहीत. तिने काय केलं, पैसे घेतात एक पुलाटला नावा करायला लाख रुपये. आणि पुन्हा एक घेणारा ती दुसराच, त्याला ₹1,00,000 ते डबऱ्यात. परत दुसरा आणि काय कशाला ₹1,00,000. आणि मग नगरपालिका बोलून उपयोग काय? या सोसायटी करा नको काहीतरी सोय.
हा? दवाखाने, हम्म, शाळा हम्म, म्हणजे महानगरपालिकेचे शाळा दवाखाने हे इथं चांगल्या पद्धतीने व्हावे. संडास बाथरूम लेडीजना अडचण असते, त्या बागेच्या भोवतीनं तेवढं ते विकसित करावं. बरं. हा एक महत्वाचा, कारण कोल्हापुरात अशी बाग गार्डन नाही आहे आणि ह्याला सगळ्या म्हणजे जे नगरसेवक होऊन गेले त्यांचं पण योगदान आहे आणि झालेल्या नगरसेवकांचं पण योगदान आहे.